तुमचे केस खूप गळत आहेत का? तुम्हाला विंचरताना खूप त्रास होतोय का? विंचरताना केस खूप तुटत आहेत का? आणि केस पातळ असल्यामुळे तुम्हाला खूपच टेन्शन आलंय का? तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी, माझ्यासारखे सुंदर केस होण्यासाठी. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळे? मी तुमची जवळची मैत्रीण शुभांगी स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी आता माझ्या थंबनेलवरून तुम्हाला कळालंच असेल की मी आजचा व्हिडिओ हा केसांवरती करत आहे. म्हणजे की तुम्ही तुमच्या केसांची कशी काळजी घ्यायला पाहिजे, किंवा जर तुमचे केस पातळ असतील तर काय करायला हवं, किंवा केस जर चांगले ठेवण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, की आपण कशी केसांची काळजी घ्यायची ह्याच्यावरती मी आज तुम्हाला सांगणार आहे, उपाय सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत. आजकाल केस गळती हा तर ग्लोबल प्रॉब्लेम झालेला आहे. म्हणजे अक्षरशः लहान मुलींपासून ते टीनेजर मुलींपासून ते डिलिव्हरी झाल्यानंतर जसं जसं आपलं वय वाढेल तसं तसं आपण जर आपल्या केसांची नाही काळजी घेतली तर केस गळती एवढी वाढते ना की अक्षरशः आपल्या या साईडला टक्कल पडायला लागतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण वेळात वेळ काढून, म्हणजे असं वेळ काढून आपल्या स्वतःच्या केसांची काळजी घ्यायला पाहिजे. तर मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे, 4 उपाय सांगणार आहेत. ते मी काय कुठला महागडा शॅम्पू, महागडं तेल वगैरे असं काही सांगणार नाही. जे मी स्वतः माझ्या केसांवरती करते, घरातले नैसर्गिकरित्या उपाय करते ते सांगणार आहे. अजिबात म्हणजे कुठला शॅम्पू, कुठला तेल मी काही महागडं वापरत नाही. कोकोनट ऑइलच वापरते आणि घरात जे उपाय करते ते तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे माझे केस मला वाटतं की बरे आहेत. म्हणजे मी आहे एवढ्या केसांची तर व्यवस्थित काळजी घेते, वेळ काढते त्यांच्यासाठी. तर तुम्ही मला विचारलं पण जातं की तुम्ही तुमच्या केसांना काय लावता, किंवा कुठला शॅम्पू लावता, कुठलं तेल वापरता. तर मी सांगत असते मी जे उपाय करते ते. पण आता व्हिडिओतर्फे माझ्या अशा बऱ्याच मैत्रिणी आहेत की ज्यांनी मला विचारलेलं आहे की केसांवरती व्हिडिओ बनवा, तुमचे केस एवढे छान आहेत तर तुम्ही तुमच्या केसांची कशी काळजी घेता ह्याच्यावरती व्हिडिओ बनवा. म्हणून मग मी आज तुम्हाला त्याच्यावरती उपाय सांगणार आहे. पहिला उपाय म्हणजे की कांदा वापरायचा आहे तुम्हाला. कांदा हा अत्यंत छान घटक आहे आपल्या केसांसाठी. काही नाही, सोपं आहे. तुम्हाला काय करायचंय, कांदा म्हणजे असा हे करायचं, कांदा हे करून घासून त्यातला चांगला असा रस काढायचा आणि केस धुण्याच्या अगोदर सकाळी 1 तास अगोदर कांद्याचा रस केसांना लावायचा, केसांच्या मुळाशी लावायचा. कांद्यामध्ये भरपूर सल्फर घटक आहेत, त्याच्यामुळे काय होतं, केस गळायचे कमी होतात. आणि ज्या साईडला तुमचा टक्कल आहे ना त्या साईडला तुम्ही जास्त कांदा म्हणजे रस लावा आणि आठवड्यातून 2दा करा हे तुम्ही. बघा तुम्हाला फरक जाणवेल. कांद्यामुळे केस शायनिंग होतात, मऊ होतात आणि तुटायचे पण कमी होतील. आणि हे तुम्ही आठवड्यातून 2दा करा, तुम्हाला 1-2 महिन्यात फरक. उपाय म्हणजे की मेथी ही एवढी मस्त आहे ना केसांसाठी, खरंच सांगते. मी स्वतः माझ्या केसांवरती लावते ती. मेथी कशी वापरायची, तर मेथी आदल्या दिवशी संध्याकाळी तुम्ही पाण्यात भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी ती चांगली भिजल्यानंतर तिला मिक्सरमधून बाजूला काढा आणि त्याची पेस्ट बनवा. आणि केस धुण्याच्या अगोदर 1 तास अगोदर केसांच्या मुळाशी मेथी लावा आणि मेथीची पेस्ट लावा आणि 1 तासभर केसांमध्ये ठेवा आणि नंतर केस धुवा. तुमचे केस शाईन तर करतीलच, स्मूथ तर होतीलच, पण तुटायचे आणि गळायचे पण कमी होतील. आणि तुम्हाला दाट पण केस हवे असतील तर तुम्ही हे ट्राय करून बघा. म्हणजे मी स्वतःही केलेलं आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला सगळे उपाय सांगते आणि तुम्ही हे ट्राय करून बघा. मेथीमध्ये A-B-C सगळे प्रोटीन आहेत, त्याच्यामुळे त्याचा साईड इफेक्ट नाही आणि खूप छान आहे मेथी. तर तुम्ही मेथी केसांना लावून बघा. दुसरा उपाय म्हणजे की आवळा. आता कसं आहे, म्हणजे आता मेथी, कांदा वगैरे हे काय आपल्या घरात असतंच, आवळा नसतो. पण आवळा पण रामबाण उपाय आहे. म्हणजे तुम्ही बाहेरून आवळा आणल्यानंतर आवळ्याचा कसं रस काढायचा आपल्याला आणि तोही आपल्याला हेअर वॉश करायच्या अगोदर 1 तासभर अगोदर लावायचा आहे केसांमध्ये. अगदी दाट आणि मऊ केस होण्यासाठी आवळ्याचा वापर होतो. त्याच्यामुळे तुम्ही आवळा पण वापरू शकता केसांसाठी. गोष्ट म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट ते म्हणजे की केसांचं हेअर ऑइलिंग करायचं म्हणजे करायचंच. आठवड्यातून 2 वेळा तरी केसांच्या मुळाशी हेअर ऑइल करायचं. तुम्ही कुठलंही हेअर म्हणजे तेल वापरा, काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त की केसांच्या मुळाशी तेल लागणं गरजेचं आहे, थोडासा मसाज करणं गरजेचं आहे आणि हेअर ऑइलिंग करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे 2 वेळा आठवड्यातून हेअर ऑइलिंग करायचं आणि हेअर वॉश करणं पण खूप गरजेचं आहे केसांमध्ये. जर आता उन्हाळ्यामुळे तर काय होतं की आपल्या केसांमध्ये खूप म्हणजे अशी धूळ साचलेली असते, त्याच्यामुळे पण केस गळण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे आठवड्यातून जास्तीत जास्त वेळा उन्हाळ्यात आपण केस धुणं गरजेचं.
योग्य आहार पण करणं गरजेचं आहे केसांसाठी. म्हणजे आपण काय खातो काय पितो ह्याच्यावरती पण मला वाटतं केसांचा म्हणजे वाढ किंवा हे अवलंबून असणार आहे. त्याच्यामुळे योग्य आहार घ्या आणि केसांची काळजी घ्या. केस स्वच्छ ठेवत जा, केस 2 टाईम विंचरत जा आणि केसांना हेअर वॉश व्यवस्थित करा, शॅम्पू व्यवस्थित करा, हेअर ऑइलिंग टाईमच्या टायमिंगला करा. ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस तुम्ही करसाल का त्यावेळेस तुमची केस गळणं नक्कीच कमी होतील, केसांची वाढ होईल आणि केस तुमचे मजबूत होतील. तर अशा प्रकारे मी ज्या स्वतः गोष्टी माझ्या केसांसाठी करते त्या सांगितलेल्या आहेत. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याच्याबद्दल तुमचे खरंच मनापासून धन्यवाद. जे कोणी नवीन आहेत आपल्या चॅनेलवरती त्यांनी अगोदर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तुमच्या मैत्रिणींसोबत पण शेअर करा. तर चला, मी आज माझ्या मऊ आणि स्मूथ केसांची सिक्रेट तुम्हाला सांगितलेलं आहे की जे मी स्वतः करते. तर मी काय ह्यातल्या कुठली गोष्ट खोटी सांगितलेली नाही. तुम्ही बघू शकता माझे केस कसे आहेत ते. त्याच्यामुळे तुम्ही नक्की हे सगळे उपाय करून बघा. तर आजचा व्लॉग मी इथे संपवते. नेहमीच खुश राहा, आनंदी राहा आणि स्वतःची काळजी घ्या आणि केसांचीही काळजी घ्या. धन्यवाद.